व्हिडिओ मार्फत विचारायचं तुम्हाला, दहिसर रिव्हर फेस्टिवल ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? सो नमस्कार, मी दिवेश कुडवळकर आणि मी इकडचं कार्यदक्ष आहे आणि माझ्याबरोबर माझा पार्टनर कमलेश तांडेल. ओके. आम्ही दोघं आणि विनीत सबनीस आहेत माझ्याबरोबर आणि आमच्याकडे शीतलताई म्हात्रे आहेत. ओके. त्यांचा हा वॉर्ड होता आहे आणि त्यांच्यानुसार म्हणजे त्यांनी सांगितलेलं त्यांच्या कार्याध्यक्षाच्या अंडरमध्येच आम्ही हा सगळा रिव्हर फेस्टिवल कार्यक्रम. ओके. सो याचा उद्देश म्हणजे ही जी आपली नदी आहे ती फार वर्षापूर्वी लोक इकडे गणपती विसर्जन करायचे. ओके. म्हणजे खूप आधी, मला वाटतं 84 मध्ये स्वच्छ होती नदी. मी ऐकलं की लोक पिण्यासाठी वापरायचे. पिण्यासाठी असं नाही, पण आंघोळ वगैरे करायची. आणि पूर्वी अमिताभ बच्चन वगैरे आणि या गाण्यांमध्ये शूटिंग झालेली आहे. ज्या भावदेवी आहे म्हटलं की या दहिसर नदी आहे, इकडे सगळी शूटिंग झालेली आहे. म्हणजे ती एवढी छान आणि सुंदर होती. पण कालांतराने त्याचं थोडं म्हणजे खूप इमारती वगैरे झाल्या, हॉस्पिटल्स झाले, तर त्याचं सगळं ड्रेनेज पाईपलाईन वगैरे आपल्या नदीमध्ये गेलं, सोडलं गेलं आणि त्या नदीचं रूपांतर नाल्यामध्ये झालं. त्याच्यामुळे काय झालं की ही नदी घाण झाली, वास यायला लागला, लोक कचरा टाकायला लागली. लोकांना वाटलं आता हा नालाच आहे, त्यामुळे लोक येणारे जाणारे पण लोक याच्यात कचरा टाकायला लागली. त्यामुळे ही नदी पुन्हा होईल हे वाटलं नव्हतं कोणाला. पण आमच्या जे शीतलताई म्हात्रे आहेत त्यांनी हा विडा उचलला आणि गेल्या 5 वर्षापासून हा उत्सव आम्ही करतो, दहिसर रिव्हर फेस्टिवल. आणि तुम्ही आता बघाल की पहिला जो नाला होता तो आता हळूहळू त्याला नदीचं स्वरूप यायला लागलं. सो लोक 90% तरी लोक यात कचरा टाकत नाही, पण काही 10% लोक आहेत ते टाकतायत. पण तेच थांबवायचं आपल्याला काम आहे. सो या नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठीच आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. लोकांना कळू दे की रिव्हर फेस्टिवल म्हणजे हा नदीसाठीच केलेला एक कार्यक्रम आहे. नदीच्या बाजूला तुम्ही आला, नदी आपल्याला किती महत्वाची आहे या कार्यक्रमातून कळतं.